कन्नड तालुक्यामधील कोळंबी येथील शेतकरी सुमनबाई भाऊसाहेब जाधव यांच्या गट नंबर 100 मधील ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली। शेतामधील वीज वाहक तारांचे घर्षण होऊन त्यातून ठिणग्या ऊसाच्या शेतामध्ये पडल्यामुळे ही घटना घडली असून जाधव यांच्या शेजारी असलेल्या लक्ष्मण देहाडे या शेतकऱ्याचे पत्र्याचे शेड, गव्हाच्या गोण्या, रासायनिक खताच्या गोण्या आणि शेताची अवजारे सुद्धा जळून खाक झाली। दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वीज मंडळाकडून आणि शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नमस्कार, मी मनोज जाधव, कोळंबी मद्रा गट नंबर 100 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आमच्या अर्धा एकर ऊसाला आग लागली। ते जळून पूर्ण खाक झाली। त्याच्यात छड्या होत्या, 5 ते 6 छड्या जळून खाक झाल्या आणि आमच्या शेजारी असलेल्या लक्ष्मण अर्जुन देहाडे यांच्या शेडला आग लागली। त्याच्यात त्यांनी गव्हाचे कट्टे होते 10 ते 15 आणि खताच्या गोण्या होत्या 20, हे जळून खाक झाले। शेतीचे अवजारे काही 2 ते 3 शेतीचे अवजार होते आणि पत्रावर त्यांचे 1 एकर ठिबक जळून खाक झाले। आता काय मागणी तुमची शासनाकडे? शासनाकडे हीच मागणी आहे की त्यांनी त्वरित आमचं नुकसान भरपाई करून द्यावी।